हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बऱ्याचदा विचारलं जातं की ताई आम्हाला 11 गुरुवार स्वामींचे कसे करायचे ते तू सांग. तर 11 गुरुवार करू शकतो किंवा 9 गुरुवार करू शकतो. तर गुरुवार म्हणजे इतर गोष्टी बऱ्याचशा माहिती म्हणजे सारामृताचं पारायण कसं करायचं, गुरुचरित्राचं पारायण करायचं, तर हे सगळे याचे काय नियम आहेत किंवा कशा पद्धतीने करायचं ते याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. त्याच्या लिंकसुद्धा मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन ज्यांना हवे असतील त्याच्यासाठी. तसंच स्वामी सेवा करताना काय काय करायचं, स्वामींची पूजा कशी करायची, अभिषेक कसे करायचे ह्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत. तर हा 11 गुरुवारचा व्हिडिओ म्हणजे खूप पेंडिंग होता. कधीपासून मी विचार करत होती की मी सांगू याबद्दल माहिती, पण मी खरं प्रामाणिकपणे सांगते की मी स्वतः 11 गुरुवार स्वामींचे केलेले नाही आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की मी कसं सांगू तुम्हाला त्याबद्दल माहिती, ज्या गोष्टी मी केल्या नाही आहेत, ज्याचा मी अनुभव घेतला नाही आहे, तर मी कसं तुम्हाला सांगू. पण मला नंतर असं वाटलं, म्हणजे शेवटी ती स्वामींची इच्छा असेल कदाचित, की मी जरी नसेल केलं पण तुमच्याकडून ती गोष्ट व्हावी. आणि मी ज्या सेवा आहेत त्या मी संकल्पयुक्त सेवा कधीच करत नाही. जेव्हा पारायण असतं तेव्हा संकल्प होतो, नाहीतर इतर वेळी स्वामींची जी पूजा असते ती मी संकल्पयुक्त नाही करत. कारण संकल्प कशासाठी केला जातो की माझ्या मनात काही इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी याच्यासाठी मी म्हणजे ती सेवा करत असते. पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की मला सगळेच गुरुवार सारखे आहेत, स्पेशल आहेत माझ्यासाठी खूप. म्हणजे मी स्वामींसाठी जेही करू ते मी माझ्या मनापासून करू आणि त्याच्याबद्दल त्यांनी मला काही द्यावं नाही द्यावं ही पुढे त्यांची इच्छा आहे. तर असं माझं एक डोक्यात चालू असतं आणि त्याच्यामुळे मी ते कधी केलं नाही. कारण मग प्रत्येक जो गुरुवार येतो तुम्ही बघत असाल की प्रत्येक गुरुवारी मी स्पेशलच स्वामींची पूजा असते, वाचन असतं, सगळंच असतं, अखंड वाचन असतं सगळं सारामृताचं वगैरे. तर म्हणून मी केले नाही आहेत. पण आता मी सगळी त्याच्याबद्दलची जी माहिती आहे प्रॉपर की 11 गुरुवार कसे करायचे, का करायचे, तर त्याची माहिती सगळी म्हणजे मिळवली, जमा केली आणि त्यानंतर म्हटलं की तुमच्यासमोर त्या गोष्टी सादर करू. तर चला, तर मी तुम्हाला आता एक एक पॉइंट वाईज सगळ्या गोष्टी सांगणार आहे. कारण बरेचसे प्रश्न असतात. फक्त अनुभव किंवा फक्त काय करायचं, कसं करायचं एवढं सांगून उपयोग नाही आहे. त्याच्या मागे बरेच जणांना प्रश्न असतात. तर म्हणून मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर सुरुवात आपण करणार आहोत ती म्हणजे की स्वामींचे 11 गुरुवार म्हणजे नक्की काय करायचं, का करायचे 11 गुरुवार. तर कुठल्याही देवतांची पूजा करताना किंवा व्रतवैकल्य करताना तुमच्या मनात एक कुठेतरी काही इच्छा असेल की मला ही गोष्ट झाली पाहिजे माझ्या आयुष्यात, तर मग आपण तेव्हा देवाकडे मागणं मागतो, साकडं घालतो. तर तसंच हे असतं. हे एक प्रकारचं व्रत आहे. 11 गुरुवारचं पूर्ण हे व्रत असतं, संकल्प असतो. आणि कसं असतं की जेव्हा तपश्चर्या करतो ना तेव्हाच त्याचं फळ मिळतं असं म्हटलं जातं. तर तशीच ही गोष्ट असते. तर म्हणजे स्वामींना आपण विनंती करतो, त्यांची सेवा करतो आणि त्या बदल्यात ते स्वामी आपली ती इच्छा पूर्ण करतात. तर तुमची कुठलीही इच्छा असेल, म्हणजे घराबाबतची इच्छा असेल की आपल्याला चांगलं घर मिळालं पाहिजे मोठं, किंवा घरामध्ये जर पैशाची चणचण भासत असेल त्याच्यासाठी तुम्ही करू शकता, संतान प्राप्तीसाठी तुम्ही करू शकता, अभ्यासामध्ये यश हवं असेल, घरात सुख शांती हवी असेल, किंवा अशा बऱ्याच आपल्या माणसांच्या इच्छा कधीच संपत नाहीत. तर अशा बऱ्याच तुमच्या काही अडचणी असतील, काही कामं होत नसतील किंवा काय, तर अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपण म्हणजे 11 गुरुवारचे व्रत केले जातात. 9 गुरुवार सुद्धा केले जातात, पण जास्त करून 11 गुरुवार केले जातात. तर आता तुम्हाला कळलं की 11 गुरुवार कशाला करायचे. तर तुम्हाला ज्यांना कोणाला काही मागायचं जरी नसेल, म्हणजे इच्छा जरी नसेल, तरी तुम्ही 11 गुरुवारचं जे व्रत आहे ते करू शकता. तर आता सुरुवात कशी करायची. तर 11 गुरुवार करताना तुम्ही वर्षातल्या कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता. तर म्हणजे असं त्याला काही पर्टिक्युलर म्हणजे मुहूर्त किंवा वेळ असं काही नसतं. तुम्ही कुठल्याही गुरुवारी ही सेवा सुरू करू शकता. तर पहिली गोष्ट ती म्हणजे की जेव्हा तुम्ही ठरवणार आहात की आता मला या उद्याच्या गुरुवारपासून मला स्वामींचं 11 गुरुवारचं व्रत सुरू करायचं आहे,
तर सुरुवात कशी करायची, तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी तुम्ही सकाळी, म्हणजे त्या दिवशी गुरुवारी तुम्ही सकाळी तुमच्या जवळपास कुठे स्वामींचं मठ असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल किंवा मंदिर असेल, तर तुम्ही तिथे नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचे आणि स्वामींकडे प्रार्थना करायची की स्वामी मी हे जे संकल्प करतोय किंवा मी हे व्रत करते तर ते परिपूर्णत्वास जाऊ दे आणि तुमचा जो आशीर्वाद आहे, तुमची जी सोबत आहे ती नेहमी माझ्यासोबत असू दे. तर अशी स्वामींना प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्या पुढच्या गोष्टींना सुरुवात करायची. तर समजा हे काहीच नसेल, म्हणजे मंदिर मठ किंवा असं काही जवळपास नसेल, तर हीच गोष्ट तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकता. आपल्या घरी नारळ आणि म्हणजे श्रीफळ आणि खडीसाखर आपण स्वामींच्या समोर ठेवून द्यायची. त्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे की मांडणी. आता कुठलीही पूजा किंवा व्रत जेव्हा आपण करतो तर त्याची एक छान अशी मांडणी करतात. तर ती का करतात मांडणी? आपण अशीही डायरेक्ट पूजा करू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं, हे 11 गुरुवारचं जेव्हा तुम्ही व्रत करता, तुम्ही मांडणी जरी नाही केली तरी सुद्धा तुम्ही 11 गुरुवारचं व्रत करू शकता. पण शक्यतो मांडणी केली तर आपल्यालाच दिवसभर असं घरामध्ये ना एक वातावरण खूप छान वाटतं. घरात काहीतरी असं एक वेगळी स्थापना झाली आहे असं, म्हणजे आपलं मन खूप छान प्रफुल्लित होतं आणि ती जी शक्ती असते ती आणखीन भरपूर पटीने आपल्या घरामध्ये ऊर्जा देत असते. तर म्हणून मांडणी कशी करायची आहे, अगदी साधी सोपी मांडणी असते 11 गुरुवारची. तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर शक्यतो आपण म्हणजे हे स्वामींचे गुरुवार करतो तर स्वामींचाच फोटो असायला हवा. त्यानंतर स्वामींची समजा मूर्ती असेल तुमच्याकडे, फोटो किंवा मूर्ती काहीही चालतं, आणि त्याच्यावरती छानपैकी असा मस्त अभिषेक करायचा आहे. म्हणजे जशी आपण इतर पूजेच्या वेळेला कशी बाप्पांची वगैरे स्थापना करतो तर तसं स्वामींच्या मूर्तीवरती तुम्ही श्री सुक्तमचं पठण करा, पुरुष सुक्तमचं पठण करा, किंवा तुम्हाला काही जमलं नाही तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा आणि स्वामींच्या मूर्तीवरती छान असा अभिषेक करा. तुम्हाला अभिषेक करताना सुद्धा तुम्ही हळदीच्या पाण्याचा अभिषेक करू शकता, तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता, पंचामृताचा अभिषेक करू शकता आणि त्यानंतर पाण्याचा अभिषेक करू शकता, फुलांच्या पाकळ्यांचा अभिषेक, तुम्हाला जो जसं वाटतो ना छान तसं तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर महाराजांची मूर्ती छानपैकी तुम्ही एक चौरंग मांडा किंवा पाट मांडा. त्यानंतर फोटो ठेवा, फोटो असेल तर, किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, छान आसन ठेवा मूर्तीला खाली. त्यानंतर जसं महाराजांना नेहमी आपण म्हणजे हे पाणी भरून ठेवतो तर तसं पाणी भरून ठेवायचे. त्यानंतर खडीसाखर ठेवायचे. काहीच नाही नैवेद्याला जमलं तर निदान खडीसाखर किंवा साधी साखर जी असते ती तरी नैवेद्याला ठेवायची. तुम्ही एका साईडला म्हणजे पूजा जेव्हा आपण मांडतो ना तर पूजेच्या डाव्या बाजूला आपण घंटा ठेवायचे, म्हणजे घंटी ठेवायची आणि उजव्या बाजूला शंख ठेवायचा. तर त्यानंतर एखादं फळ म्हणा, तुम्ही फळ ठेवू शकता. आणि आपण जे ह्या म्हणजे व्रतासाठी जे वाचन करणार आहोत ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. तर ते पुस्तक म्हणजे तो ग्रंथ आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. तर तो ग्रंथ सुद्धा तिथे ठेवायचा आहे. त्यानंतर आपण अशी छान जशी तुम्हाला जमेल तशी छान सजावट करायची आहे की ज्याने आपली पूजा आणखीन खूप छान प्रसन्न आणि महाराजांना सुद्धा म्हणजे खूप छान वाटेल. तर महाराजांना पूजा करता करता प्रार्थना करायची की मी तुम्हाला माझ्या घरामध्ये आमंत्रण देते आहे. स्वामींनी आपल्याला कौल दिलेला आहे. बघा स्वामींनी हे फूल खाली पाडलंय तर दिलं आहे. म्हणजे तर महाराजांना म्हणजे आगमन झालेलं आहे, त्यांचं आधीच आगमन झालं पण तरीही त्यांनी आपल्याला परमिशन दिली या गोष्टीची. तर असंच महाराजांना आपण आगमन करायचंय, प्रार्थना करायची आणि सांगायचंय की महाराज मी तुमची आज या व्रतासाठी जी स्थापना करते तर तुम्ही इथे यावं, तुम्ही विराजमान व्हावं आणि माझं व्रत जे आहे ते पूर्ण करावं. तर अशा प्रकारे एकदम साधी सोपी मांडणी आपल्याला करायची आहे. ज्यांना मांडणी जमत नसेल तर तुम्ही मांडणी न करता सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. तर आता आपली मांडणी झाली पूजेची. त्यानंतर काय करायचं, तर ही पूजा म्हणजे हे व्रत सुरुवात करताना 11 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. तर 3 महिन्याचा कालावधी याच्यासाठी लागेल तुम्हाला 11 गुरुवारांसाठी. तर पहिल्या गुरुवारी, फक्त पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा असतो. तर आता संकल्प म्हणजे काय, तर संकल्प म्हणजे की आपण एक संकल्प घेतो की आता
म्हणजे हे पूर्ण जे व्रत आहे 11 गुरुवारचं, ते पहिल्या गुरुवारपासून 11 गुरुवारपर्यंत मी एक संकल्पनिष्ठा आहे. म्हणजे मी या गोष्टीसाठी बांधले गेलेलो आहोत. एक संकल्प घेतोय आपण, की मग संकल्प घेताना काय करायचं, तर एक ताट घ्यायचं, म्हणजे तामण घ्यायचं, त्यानंतर आपला उजवा हात घ्यायचा, उजव्या हातावरती फूल ठेवायचं, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि पाणी ओतत ओतत ते पाणी जे आहे ते तामणात ओतायचे आणि आपलं फूल आणि तांदूळ त्याच्यामध्ये पडले पाहिजेत. तर हे करता करता तुम्ही म्हणायचंय की तुमचं नाव घ्यायचंय, तुमचं गोत्र म्हणायचंय, तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुमचं कश्यप गोत्र म्हणायचंय आणि सांगायचंय की मी आजपासून स्वामींच्या 11 गुरुवारच्या या व्रताला मी सुरुवात करत आहे. तर असा आपण संकल्प करायचा की हे जे मी व्रत सुरू केलेलं आहे तर हे परिपूर्ण व्हावं, पूर्णत्वास जावं, अशा प्रकारे संकल्प करायचा. तर हा संकल्प करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त कुठलंही व्रत करता तर तुम्हाला त्या व्रताचे जे नियम असतात ते काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. तर ह्या व्रतामध्ये महत्त्वाचे नियम ते म्हणजे की ह्या 11 गुरुवारच्या कालावधीत, म्हणजे जोपर्यंत तुमचं 1 ते 11 गुरुवार कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे नॉनव्हेज खाऊ शकत नाही, तुम्ही कुठलंही व्यसन करू शकत नाही आणि ब्रह्मचर्य पाळावं लागतं. तर बऱ्याच आता मला सांगावं लागेल हे की बऱ्याच स्त्रियांना माहिती नाहीये की ताई ब्रह्मचर्य म्हणजे काय. खूप साऱ्या लेडीजने मला हा मेसेज केला होता. तर ब्रह्मचर्य म्हणजे की आपण पवित्र असणं त्या काळामध्ये, म्हणजे मनाने आणि शरीराने सुद्धा पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं. तर कुठल्याही प्रकारचे म्हणजे स्त्री पुरुष जे संबंध आहेत ते या काळामध्ये आपल्याला नाही करतायत. तर अशा प्रकारे ह्याला ब्रह्मचर्य म्हणतात. तर ह्या गोष्टींचं काटेकोरपणे आपल्याला पालन करावं लागतं. तर आपली मांडणी झाली, आपला संकल्प झाला, त्यानंतर मग पुढे काय करायचं ताई, तर पुढे करायचंय ते म्हणजे की पारायण. तर पारायण म्हणजे की या व्रतामध्ये जे वाचन केलं जातं तर ते पहिले आपल्याला आपली कुठलीही जी स्वामी सेवा आपण सुरू करतो तर दिंडोरी प्रणीत, जर तुमच्याकडे ही पुस्तकं असतील, दिंडोरी प्रणीत जर तुम्हाला सेवा माहीत असेल तर त्याच्यामध्ये हे जे पुस्तक आहे नित्य सेवा स्तोत्र व मंत्र, इथे उलट दिसते, मी स्क्रीनवरती सरळ पुस्तक लावेन. तर नित्य सेवा मंत्र स्तोत्र, तर हे पुस्तक तुम्हाला बऱ्याच वेळा विचारते की ताई कुठे मिळतील हे पुस्तकं. तर हे दिंडोरी प्रणीत जे स्वामी सेवा केंद्र असतं, स्वामींचं केंद्र असतं, मठ असतं, तर तिथे तुम्हाला मिळतं. किंवा BE सात्विक या साईटवरती ऑनलाईन सुद्धा ही पुस्तकं मिळतात. तर हे एक पुस्तक आहे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र. तर याच्यामध्ये सुरुवात जी केलेली आहे ती म्हणजे स्वामी स्तवनाने, श्री स्वामी स्तवन. हे स्तवन आपल्याला सुरुवातीला पूर्ण वाचायचं आहे. त्यानंतर तुम्ही 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर एकदा तुम्ही आपला जो स्वामींचा तारक मंत्र आहे तो म्हणायचा आहे, किंवा तुम्हाला वेळ असेल, जमत असेल तर तुम्ही 11 वेळा म्हणालात तर आणखीन उत्तम. त्यानंतर आपल्याला वाचायचं आहे ते म्हणजे हा ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत, या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचंय. या ग्रंथामध्ये हे मराठीमध्ये आवृत्ती आहे, तर एकदम सोपं आहे वाचायला. तर याच्यामध्ये 21 अध्याय असतात या ग्रंथामध्ये. तुम्ही जर म्हणजे सलग वाचले तर तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये हे संपूर्ण वाचन होऊन जातं. तर मी सांगेन की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही वाचू शकता. पण अगदीच अडचण असेल की जे कामाला जातात, ज्यांना नाही जमत आहे, तर तुम्ही वाचू शकता, संध्याकाळी सुद्धा वाचू शकता. तर त्याच्यामुळे पण एका वेळेला तुम्ही बसल्यानंतर संपूर्ण अध्याय पूर्ण वाचायचे आपल्याला. अखंड म्हणजे खंड न करता आपल्याला पूर्ण अध्याय वाचायचे. तर आता काही जण म्हणतील की ताई थोडे सकाळी, थोडे दुपारी, थोडे संध्याकाळी. तर असं नका करू. जेव्हा आपण एखादं पारायण करतो ना, तर पारायण जेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अखंड होतं ना, तेव्हाच ते खूप जास्त प्रभावी ठरतं. तर बाकी आता जसं माझा पायाचा त्रास आहे तसं तुम्हाला आणखीन कोणाला काही त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार जरी वाचलत ना तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे की तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमचं प्रेम, तुम्ही देवासाठी वेळ देताय, ते हीच खूप महत्त्वाची गोष्ट असते. तर म्हणून जे पण आपण करतो, जी पण आपण सेवा करतो, तुम्ही 5 मिनिटाची करा किंवा 5 तासांची करा, पण ती तुम्ही अगदी मनापासून करा ना, तेव्हाच ती तिथपर्यंत पोचते.
तर म्हणून हे 21 अध्याय यांचं पठण करायचं असतं. हा ग्रंथ आपण जेव्हा मांडणी करतो तेव्हा हा ग्रंथ तिथे ठेवायचा असतो. जसं आपण गुरुचरित्र जेव्हा ग्रंथाचं पारायण करतो तेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथ लावतो, तर तशाच प्रकारे हे सारामृत जे पुस्तक आहे, आता हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला 2 प्रकारे मिळतो. हा एक दिंडोरी प्रणीत आहे आणि दुसरा असतो की जो थोरातांचा असतो, म्हणजे थोरातांचं पुस्तक मिळतं. तर दोन्ही मधलं कुठलंही तुम्ही वाचलं तरी चालेल, असं काही नाही की फक्त हे असेल तरच तुम्ही करू शकता. कुठलंही वाचू शकता. आणि अगदी तुमच्याकडे नसेलच, म्हणजे ग्रंथ मिळतच नाहीये, खूप शोधलं तरीही मिळत नाहीये, तरीही तुम्ही 11 गुरुवारचं व्रत करू शकता. तुम्ही फक्त स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो 11 वेळा म्हणा. तुम्ही जो स्वामींचा श्री स्वामी समर्थ मंत्र आहे तो मंत्र जप तुम्ही 11 वेळा करा. एवढं जरी केलं तरी तुम्ही स्वामींचे 11 गुरुवार करू शकता. स्वामींना खरं सांगायला गेलं ना, म्हणजे खरंच मनापासून एक गोष्ट सांगते की स्वामींना खरंच या बाकीच्या गोष्टींशी खरंच काही घेणं देणं नाहीये. ते फक्त बघतात की तुम्ही किती मनापासून, किती आपुलकीने तुम्ही त्यांची सेवा करताय. आणि जेव्हा मी खूप वेळा ही गोष्ट सांगते की जेव्हा आपण म्हणजे आता जगात जेव्हा वावरतोय, तर जेव्हा प्रॅक्टिकली तुम्ही वावरताय तेव्हा तुम्ही इतरांशी कसं वागताय, तुम्ही इतरांशी कसं बोलताय, तुम्ही किती कोणाला मदत करताय किंवा काय तुम्ही कोणाबद्दल कसा विचार करताय, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येतात. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही व्रत पारायण ह्या गोष्टी करता तेव्हा तुमचं मन आणि बुद्धी दोन्हीही शांत आणि शुद्ध आणि स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यावेळेला आपण कोणाची निंदा नालस्ती करता कामा नये. तर अशा प्रकारे व्रताची आपल्या सुरुवात करायची. आता यामध्ये प्रश्न येईल आणखीन की ताई, जर आम्हाला म्हणजे 1 गुरुवार ते 11 गुरुवार आपल्याला हे सलग करायचे असतात, त्याच्यामध्ये सध्या समजा काही प्रॉब्लेम आला किंवा कुठे बाहेर गावी जायचं झालं अचानक, तर मग काय करायचं? तर मग जेव्हा अगदीच म्हणजे खरं सांगायला गेलं तर तुम्ही त्या दरम्यान कुठे जाऊ नका. कारण जेव्हा आपण एखादी मांडणी करतो किंवा एखादं व्रत करतो, तो एक प्रकारचा संकल्प घेतो आपण, तर ते त्याच ठिकाणी झालेलं ते जास्त प्रभावी ठरतं. पण जर आपल्याकडे नसेलच ऑप्शन, जायचंच असेल त्यावेळेला, तर तुम्ही जिथे जाताय तिथे सुद्धा तुम्ही ती मांडणी करून तुम्ही तुमचं जे व्रत आहे ते करू शकता. त्यानंतर आणखीन सारखा येणारा प्रश्न तो म्हणजे की ताई, आता समजा आम्ही 11 गुरुवार करतोय, त्यामध्ये आम्हाला सूतक आलं, सुयर आलं किंवा म्हणजे महिलांचा जो मासिक धर्म असतो महिन्याचा तो आला, तर काय करायचं? तर काही करायचं नाही. जिथपर्यंत तुमचं म्हणजे जितके गुरुवार तुमचे झालेले आहेत तितके गुरुवार लिहून ठेवायचे, लक्षात ठेवायचे. बऱ्याचदा हा प्रॉब्लेम खूप होतो की बऱ्याचशा माझ्या ताई आणि मैत्रिणी आहेत की त्यांच्या लक्षात राहत नाही की किती गुरुवार झालेत आपले. तर त्याच्यासाठी ही गोष्ट असं नका करू, लिहून ठेवा. कारण मग तुम्हाला ते लक्षात राहील तुम्ही किती तारखेपासून सुरू केलंय. तुम्ही कॅलेंडरमध्ये टिक करून ठेवू शकता. जे गुरुवार होत आहेत तर पहिला, दुसरा असं कॅलेंडरमध्ये तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला लक्षात राहतील की आपले किती गुरुवार झालेत. कारण एका ताईचा मध्ये असं मला इंस्टाग्रामवरती मेसेज आला होता की ताई, मी 11 गुरुवारांना सुरुवात तर केली आणि म्हणजे माझे जवळपास 7 ते 8 गुरुवार झाले. त्यानंतर आम्हाला सुयर का सूतक आलं आणि त्यानंतर मला आता लक्षातच नाहीये की माझे खरंच किती गुरुवार झाले. तर आता मी काय करू? आता मी तिथूनच सुरुवात करू की पहिल्यापासून सुरुवात करू? तर असे जेव्हा प्रश्न येतात ना, मग तेव्हा आम्हाला पण उत्तर देणं कधी कधी कठीण होऊन जातं. कारण शेवटी ती स्वामींची सेवा आहे. मग ती कुठेतरी म्हणजे त्यांना त्याचं फळ मिळालं पाहिजे, ते जे करतात त्याचं फळ पण मिळालं पाहिजे आणि पूजाही व्यवस्थित झाली पाहिजे. तर असे प्रश्न विचारण्यापेक्षा आपण खरंच आधीच या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पण कधी कधी होतं, नाही राहत लक्षात किंवा नाही डोक्यात येत या गोष्टी. पण मी तुम्हाला म्हणून सांगते की तुम्ही जेव्हा व्रत सुरू कराल त्या दिवसापासून तुम्ही कॅलेंडरवरती टिक करत जा की आपले किती गुरुवार झालेत. आणि जेव्हा असं सूतक, सुयर वगैरे येतं तर तेव्हा तेवढे दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही छान शुद्धीकरण करून घ्या, गोमूत्र शिंपडा घरामध्ये, व्यवस्थित तीर्थ घ्या आणि त्यानंतर पुन्हा आपलं म्हणजे जिथे तुमचे समजा तुमचे 2 गुरुवार झाले असतील, 3 झाले असतील, तर पुढचा मग 4था असं सुरुवात करायची. परत पहिल्यापासून सुरुवात करायची त्याला गरज भासत नाही. तर आणखीन एक गोष्ट ती म्हणजे की हे गुरुवारचं व्रत करताना, तर व्रत या शब्दातच सगळ्या गोष्टी येऊन जातात. तर व्रत म्हणजे उपवास करावा लागतो. तर ज्यांना उपवास जमतोय त्यांनी करावा, ज्यांना नाही जमत त्यांनी नाही केला तरी चालेल. न उपवास करता सुद्धा तुम्ही 11 गुरुवारचं व्रत करू शकता. म्हणजे ज्यांना खरंच हेल्थ रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना नाही जमत, तर तरीही तुम्ही ते करू शकता. आपलं वाचन, श्रवण ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत.
तर त्यानंतर जर समजा हा उपवास करताना किंवा हे व्रत करताना दुसरे व्रत त्याच्यामध्ये आले, कधी कधी असं होतं की कनेक्टेड उपवास येतात, म्हणजे गुरुवार आला तर शुक्रवारी काहीतरी दुसरं असं येऊन जातं, एकादशी येते, संकष्टी येते, असं काही ना काही असतं. तर ते त्या दिवसाचं ते व्रत पूर्ण करून तुम्ही दुसऱ्या दिवशी तो कंटिन्यू करू शकता. किंवा तुम्ही संध्याकाळी काहीतरी आपण जसं फराळाचं करतो उपवासाचं, तर तसं गुरुवारचं तुम्ही फराळाचं करून दुसऱ्या दिवशी सुद्धा उपवास सोडू शकता. पण मांडणी जी असते केलेली, म्हणजे आपण जी गुरुवारी मांडणी केली आहे, ती तुम्हाला गुरुवारी किंवा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी ती मांडणी तुम्हाला उचलायची आहे. 11 गुरुवार सलग ती मांडणी तशीच ठेवायची नाहीये. ज्या गुरुवारी तुम्ही ती मांडणी कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी मांडणी उचलायची. त्यानंतर परत पुन्हा जेव्हा आपण पुढच्या गुरुवारी पूजा करणार, म्हणजे मांडणी करणार, पुढच्या गुरुवारी परत मांडणी करायची. बऱ्याच जणांना असं वाटतं की संपूर्ण सलग 11 गुरुवार ही मांडणी तशीच ठेवायची, तर तसं नाही करायचं आपल्याला. तर आता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. त्यानंतर उद्यापन, जर 11 गुरुवार छानपैकी आपले पूर्ण झाले तर 11व्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं. तर उद्यापन कशा प्रकारे करायचं, तर अगदी सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. तसंच वाचन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही एखाद्या जोडप्याला बोलवू शकता किंवा तुम्ही लहान मुलींना किंवा लहान मुलांना तुम्ही बोलवू शकता आणि छान सगळ्यांना म्हणजे जेवणाचं सगळ्यांना छान ठेवू शकता. त्यानंतर गाईला तुम्ही एक नैवेद्य द्या. त्यानंतर महाराजांच्या इथे आपण नैवेद्य काढायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने, आणि जर काहीच नाही जमलं तर कोणाला तरी छान अन्नदान करू शकता किंवा कुठल्या तरी मंदिरामध्ये, मठामध्ये तुम्ही अन्नदानासाठी देणगी देऊ शकता किंवा तिथे अन्नदान करू शकता. तर अशा खूप प्रकारे आहेत बघा. स्वामींनी आपल्याला असे काही, खरं सांगायला गेलं तर काहीच असे नियम, अटी तटी अशा काही गोष्टी सांगितल्या नाही आहेत. पण काही गोष्टी करताना, म्हणजे जेव्हा आपण व्रत किंवा संकल्प करतो तर तेव्हा आपणच आपल्याला असे काही नियम लागू केले तर त्या गोष्टी आणखीन चांगल्या पद्धतीने होतात, छान प्युरिटीने होतात. तर म्हणून मला असं वाटतं की जे नियम आहेत ना ते आपण करायला हवेत, फॉलो करायला हवेत. तर अशा प्रकारे 11 गुरुवारचं व्रत जे आहे ते पूर्ण होतं. तर यामध्ये एक्स्ट्रा आणखीन माहिती सांगायची झाली तर स्वामींना ताई काय आवडतं, नैवेद्याला काय ठेवायचं, तर तुम्ही पुरणपोळी ठेवू शकता. बेसनाचे काही पदार्थ असतात, स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात, ते तुम्ही करू शकता. कांदा भजी आवडते, ते तुम्ही ठेवू शकता. तर असं बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. त्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट एक विचारली जाते की कांदा लसूण घालायचा, तर शक्यतो व्रत किंवा उपवासाच्या वेळी कांदा लसणाचा वापर केला जात नाही. तर तुम्ही म्हणजे नाही केलं तर उत्तमच आहे ते. त्यावेळेला ज्या गुरुवारी आपण करतोय त्या गुरुवारी कांदा लसूण न घालता आपण आपलं जेवण किंवा नैवेद्याचं जेवण करायचंय. तर मला वाटतं की 11 गुरुवारच्या बाबतीत, म्हणजे 11 गुरुवारचं व्रत करण्याच्या बाबतीत ज्याही सगळ्या गोष्टी, ज्या पण मला सगळ्या गोष्टी आठवतात किंवा जी माहिती सगळी मिळाली आहे तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तर नक्की करा. मी सांगते की ज्यांना खरंच खूप अडचणी आहेत आयुष्यामध्ये आणि खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, तर ह्या गोष्टीचा अनुभव घ्या की खरंच या सेवेने, ही एक सेवा आहे, या सेवेने काय फरक पडतो. खूप जणांच्या म्हणजे ज्या सुप्त इच्छा सुद्धा आहेत ना त्या सुद्धा स्वामींनी पूर्ण केलेल्या आहेत. पण माझी नेहमी एक इच्छा असते की तुम्ही जीही सेवा कराल ना तर इच्छा विरहित करा, म्हणजे इच्छा नका ठेवू. बघा, ते तुम्हाला तुमची जी इच्छा, तुमच्या डोक्यातही जी गोष्ट नाहीये ना तीही गोष्ट ती पूर्ण करून देतात. इतकं माझा म्हणजे अनुभव सुद्धा आहे आणि इतका माझा विश्वास सुद्धा आहे त्यांच्यावरती की खरंच म्हणजे कुठलाही हेतू, कुठलाही स्वार्थ डोक्यात न ठेवता तुम्ही स्वामींची सेवा करा. पण बऱ्याच ताईंची कमेंट होत्या आणि खूप सतत येत होत्या की ताई 11 गुरुवारची माहिती सांग, 11 गुरुवारची माहिती सांग. तर म्हणून मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तर नक्की करा आणि छान आपले स्वामी महाराजांची कृपा तुमच्या सगळ्यांवर राहू दे. तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर तुम्हाला आजची जी माहिती आहे ती कशी वाटली, जर आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.